नागरिक महापौरकडे नाही तर महापौर नागरिकांकडे अशा पद्धतीनं लोकांच्या प्रश्न सोडवण्याकडे माझा कल असेल आणि माझ्या मतदार भगिनीचं माता भगिनीचं प्रथमचा मी आभार मनापासून मानतो आणि तेव्हाच्या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावरच खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहराचा विकास करीन अशी मी ते आता मोठे मोठे गार केले तुम्ही आता बॅनर आणि या सगळ्या घडामोडी तुम्ही बघत आला असेल आणि कोल्हापूर शहराचा विकास हाच आणि हाच केवळ एक विकासाचा अजेंडा असेल. महायुतीनं माझ्यावर जो ठेवलेला विश्वास आहे तो मी 100% कोल्हापूर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू. खूप मोठा विजय 2026चा आणि आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा भडकतो आहे. महायुतीचा हा प्रचंड मोठा विजय म्हणावा लागेल आणि खूप मी नशिबान आहे. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी कोल्हापूरची आई अंबाबाई यांच्या कृपेने आज हा बहुमान मला मिळाला आहे. याचा खरंच मला खूप 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 आनंद होत आहे. आणि या सगळ्याचं तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा महापालिका इलेक्शन होत्या तेव्हा जाहीरनामा हा कर्तव्यनामा म्हणून सांगितला होता. तर अशाच पद्धतीचं कर्तव्य ज्याच्यामध्ये नागरिक महापौरकडे नाही तर महापौर नागरिकांकडे अशा पद्धतीनं लोकांच्या प्रश्न सोडवण्याकडे माझा कल असेल आणि कोल्हापूर शहराचा विकास हाच आणि हाच केवळ एक विकासाचा अजेंडा असेल. महायुतीचा उपमहापौर व शिवसेना जनशक्तीचा उपमहापौर होत असल्यामुळे आणि पहिल्यांदाच अशी वेळ आहे की एवढ्या या घडामोडीत माझं प्रथम नावाची घोषणा झाली. त्याबद्दल मी प्रथमतः महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभारी मानतो. आपल्याने आज हा बहुमान मला मिळाला आहे. याचा खरंच मला खूप 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 आनंद होत आहे. आणि या सगळ्याचं तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा महापालिका इलेक्शन होत्या तेव्हा जाहीरनामा हा कर्तव्यनामा म्हणून सांगितला होता. तर अशाच पद्धतीचं कर्तव्य ज्याच्यामध्ये नागरिक महापौरकडे नाही तर महापौर नागरिकांकडे अशा पद्धतीनं लोकांच्या प्रश्न सोडवण्याकडे माझा कल असेल आणि कोल्हापूर शहराचा विकास हाच आणि हाच केवळ एक विकासाचा अजेंडा असेल. अक्षय जरग हे वाक्य माझ्या इलेक्शनच्या आधीपासून ही टॅगलाईन होती आणि त्या नावाचा उपयोग माझ्या उपमहापौर पदासाठी पण उपयोगी आला. यासाठी माझ्या बरोबरची माझ्यावरची माझी मित्र प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार भगिनी माता यांनी जी मला संधी देऊन या महानगरपालिकेत जाण्यासाठी संधी दिली त्यांचे व हे माझे तरुण सहकारी माझ्यासाठी अहोरात्र लाभणारी माझ्या या तरुण पोरांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या मतदार भगिनीचं माता भगिनीचं प्रथमचा मी आभार मनापासून मानतो. मोठे मोठे गार केले मध्ये अशी पोस्टर आहेत कार्यकर्त्यांना आता आपल्याला दिसत आहेत. ते आता मोठे मोठे गार केले तुम्ही आता बॅनर आणि या सगळ्या घडामोडीत तुम्ही बघत आला असेल आणि या घडामोडीसाठी ज्यासाठी माझे सर्व नेते जनशक्ती पक्षाचे शिवसेने असतील संविदादा कदम असतील आमदार विनयरावजी कोरे सावकार आमदार राजेश क्षीरसागर साहेब सर्व महायुती सर्व नेत्यांचे मनापासून मी आभार आहे.